आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। राजशेखर कापसे फाउंडेशन तर्फे पत्रकार दिवस संपन्न। अक्कलकोट येथील राजशेखर कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्याच माध्यमातून पत्रकार दिवसाचे औचित्य साधून कापसे फाउंडेशनकडून अक्कलकोट तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचा यथोचित गौरव करून सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ समाधी मठाचे श्री केदार गुरुजी, सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान पूज्य शेख नुरुद्दीन बाबा दर्ग्याचे सज्जादे अहमद पाशा पीरजादे, कार्यक्रमाचे समन्वयक श्री सूर्यकांत कडबगावकर सर, शरणू कापसे व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजशेखर कापसे हे होते। यावेळी कापसे यांनी पत्रकार हे समाजाचा एक प्रमुख अंग असल्याचे नमूद केले। समाजामध्ये घडत असलेल्या चांगल्या कार्याचा पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसिद्धी देऊन सकारात्मक संदेश देत असतात, त्यामुळे समाजात चांगले प्रबोधन होत असते। अशा या पत्रकार बंधूंचा चांगल्या कार्याबद्दल कौतुकाची थाप कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे केदार गुरुजी, अहमद पाशा पीरजादे व पत्रकार शिवलाल राठोड, राजशेखर चौधरी, मारुती बावडे, शिवानंद गोगाव यांनी आपल्या मनोगतात पत्रकार बंधूंना शुभेच्छा दिल्या व राजशेखर कापसे हे गेली अनेक वर्ष लायन्स क्लब व अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चांगले कार्य करत असल्याचे नमूद केले। अहमद पाशा पीरजादे यांनी शेख नुरुद्दीन बाबा दर्ग्याच्या वतीने कापसे यांचा सन्मान केला। यावेळी पत्रकार प्रशांत भगरे, चेतन जाधव, मारुती बावडे, शिवानंद फुलारी, अरविंद पाटील, शिवलाल राठोड, विरूपाक्ष कुंभार, योगेश कबाडे, राजशेखर चौधरी, नंदकुमार जगदाळे, सैंदप्पा इंगळे, रमेश भंडारी, स्वामीराव गायकवाड, सोमशेखर जमशेट्टी, शिवानंद गोगाव, बसवराज बिराजदार, राजू जगताप, यशवंत पाटील, विश्वनाथ चव्हाण, महादेव जमकी, गणेश भालेराव, अभिजित पदकी, औदुंबर चव्हाण, अशफाक मुल्ला, कमलाकर सोनकांबळे, आदित्य अंबुरे यांचा सन्मान करण्यात आला। शिवा याळवर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले व आभार प्रदर्शन केले। जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी गणेश भालेराव, सोलापूर। आज मोठ्या कार्यक्रमानिमित्त हा योग आणलेला आहे। आम्ही लहानाची मोठी काकांसमोर मुली जरी असलो, शिक्षण चालू असताना वगैरे माझे वडील जो होते त्यांचा आणि काकांचा खूप अगदी स्नेह असायचा। त्या काळापासून आम्हाला सांगायचे बसायचे, तेव्हा ते सांगायचे की कापसे घराण्यामध्ये पुढे जाणारी व्यक्ती मी असेल नसेल मी पाहता ती व्यक्ती किती आध्यात्मिक आणि किती सामाजिक आहे तुम्ही पुढं पाहता। खूप आम्ही लहानपणापासून त्यांच्या तोंडातून ऐकत होतो आणि आज त्या ठिकाणी आज काकाने मला बोलवलं आणि सगळं आज पाहताना खूप मन भरून येतं। काकांनी अगदी लायन्स क्लबपासून छोट्या छोट्या मोठ्या गोष्टीपर्यंत हे सगळं जुळून ते घरचं सगळ्या कंडिशन या मोठ्या पदापर्यंत एवढं पोहोचून। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।